तर मित्रांनो, संयुक्त महाराष्ट्राची मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्यानंतर केंद्रीय नेतृत्वाच्या हे लक्षात आले आणि त्यानंतर त्यांनी न्यायमूर्ती एस के धर यांच्या नेतृत्वाखाली धार कमिटीची स्थापना केली। 1947 मध्ये या धार कमिटीची स्थापना झाल्यानंतर 1 वर्षात या धार कमिटीचा अहवाल आला। या अहवालात त्यांनी सांगितले की भाषावार प्रांतरचना हा मुद्दा तातडीने हाताळण्याची गरज नाही व मुंबई ही वेगळी ठेवावी। नंतर त्यांनी मराठी भाषिक लोकांचेही मन दुखावले होते, त्यामुळे काँग्रेसच्या जयपूर येथील अधिवेशनात काँग्रेसच्या नेत्यांनी या धार अहवालावर सडकून टीका केली। त्यानंतर केंद्रीय नेतृत्वाच्या हे लक्षात आले की धार कमिटीच्या अहवालावर आपल्याला पुनर्विचार करणे हे तितकेच गरजेचे आहे। तर केंद्रातील 3 प्रमुख नेत्यांच्या अध्यक्षतेखाली जेव्हीपी कमिटीची स्थापना झाली। जेव्हीपी कमिटीमध्ये प्रामुख्याने जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल व पट्टाभी सिद्धरामय्या हे होते। जेव्हीपी कमिटीचा अहवाल आल्यानंतर त्या अहवालातही त्यांनी मुंबई ही महाराष्ट्राला देण्यास नकार दिला व त्यानंतर वल्लभभाई पटेल हे असे सुद्धा म्हणाले की मुंबईचा विकास हा गुजराती भाषिक लोकांनी केला आहे, त्यामुळे मुंबईवर गुजराती भाषिक लोकांचा जास्त हक्क आहे। तर वल्लभभाई पटेल हे असे सुद्धा म्हणाले की नागपूर आणि वराड विदर्भातील लोक हे स्वतः ठरवतील की त्यांना महाराष्ट्रात जायचे की नाही। जेव्हीपी कमिटीच्या अहवालामुळे संयुक्त महाराष्ट्र चळवळी अजून पेटली व 28 नोव्हेंबर 1949ला मुंबई महापालिकेत आचार्य अत्रे व आर.डी. भंडारे यांनी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा ठराव शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या वतीने मांडला। त्यानंतर पुढच्या रीलमध्ये आपण बघणार आहोत की वल्लभभाई पटेल हे म्हणाले होते की विदर्भ आणि नागपूरमधले लोक हे स्वतः ठरवतील की यांना महाराष्ट्रात यायचे की नाही। तर तो विदर्भ महाराष्ट्रात कसा आला याबद्दलचा अकोला करार कधी झाला आणि त्या अकोला करारात कोणकोणत्या गोष्टी होत्या हे आपण पुढच्या रीलमध्ये बघणार आहोत। ही रील आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपला अर्जुन या चॅनलला फॉलो करा। धन्यवाद।